सुगंधी मसाल्यांचा आणि रंगबिरंगी भाज्यांचा स्वादिष्ट सोप्या पद्धतीने तयार होणारा हॉटेल स्टाईल व्हेज पुलाव बघणार आहोत. व्हेज पुलाव करण्यासाठी सगळ्यात आधी एका हंडीमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण खडे मसाले घालूया. तेजपत्ता, दालचिनी, हिरवी वेलची, मसाला वेलची, काळी मिरी, लवंग आणि काही काजू. 1 मिनिटभर झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 वाटी लांब चिरलेला कांदा घालून 2 ते 3 मिनिटं चांगला परतून घेऊया, अगदी सोनेरी रंगाचा होईपर्यंत. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या लांब चिरलेल्या घालूया. 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालून परतून घेऊया. त्यानंतर वाटाणे, फ्लॉवर, गाजर आणि बीन्स या सर्व भाज्या घालून 2 ते 3 मिनिटं छान परतून घेऊया. भाज्या चांगल्या परतून झाल्या की आपण त्याच्यामध्ये आता 1 चमचा बिर्याणी मसाला, 1 चमचा लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. भाज्या चांगल्या परतून झाल्या की इथे मी 1 वाटी बासमती तांदूळ पाण्यामध्ये 15 ते 20 मिनिटं भिजत घातलेले, ते तांदूळ आपण पाण्यातनं काढून भाज्यांमध्ये घालूया. तांदूळ असे भिजत घातले की पुलाव छान सुटसुटीत होतो. आता हलक्या हाताने हे तांदूळ आपण मिक्स करून घ्यायचे. मिक्स झाल्यानंतर 2 वाटी गरम पाणी आपण ह्याच्यात घालणार आहोत. जर तुमचे तांदूळ 1 वाटी असेल तर 2 वाटी पाणी घालायचं. 2 वाटी असेल तर 4 वाटी, असं डबल पाणी आपण घालायचं, म्हणजे तांदूळ चांगला शिजला जातो. आणि फुल आचेवरती 10 मिनिटं चांगला पुलाव शिजून देऊया. 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत आणि मस्त पुलाव आपला शिजलेला आहे, सुटसुटीत झालेला आहे. आणि आता आपण हा गरमागरम सर्व करूया. दिसतोय की मम्मी. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.